नमस्कार. तैमूरलंग हे नाव आपण शाळेच्या इतिहासामध्ये वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे. हा तैमूरलंग हा मध्य आशियातला 14व्या शतकातला एक अत्यंत क्रूर, धर्मांध सुन्नी मुसलमान शासक होता. त्याच्या क्रौर्याला सीमा नव्हती. इसवी सन 1369 या वर्षी तो समरकंद हे आजच्या उझबेकिस्तानात आहे. तो समरकंदचा शासन झाला आणि त्यांनी मग आपला धर्मांध चेहरा दाखवायला सुरुवात केली. आपलं शासन वाढवायचं, आपला इस्लाम धर्म हा जबरदस्तीने लोकांना स्वीकारायला लावायचा, हे सगळं काम त्यांनी केलं. मग तो तिकडनं जो निघाला तो मध्य आशिया, बॅबिलॉन, तिथून पुढे अफगाणिस्तान, असं करत करत 1398 साली त्यांनी दिल्लीचा कब्जा केला. हा तोच तैमूरलंग ज्याचा वंशज बाबर यानं 1525 साली दिल्लीमध्ये आपली सत्ता स्थापन केली आणि 1528 साली अयोध्येचं राम मंदिर उद्ध्वस्त केलं. हे राम मंदिर पुन्हा उभं करण्यासाठी हिंदू समाजाला 500 वर्ष, 76 लढाया, हे सगळं करावं लागलं. 500 वर्ष वाट पाहावी लागली. आणि 4च महिन्यापूर्वी ते मंदिर पुन्हा उभा राहिलं. प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा झाली. असा हा बाबराचा पूर्वज तैमूरलंग हा दिल्लीमध्ये आला आणि आजूबाजूला त्यांनी इस्लामचा फैलाव करण्यासाठी धर्मांध क्रूर अत्याचार सुरू केले. मग जाट समाजानं ठरवलं आपण याचा विरोध केला पाहिजे आणि याला दिल्लीहून पिटाळून लावलं पाहिजे. जाट समाजाचे प्रमुख हे त्यावेळेला देवपाल सिंग हे होते. देवपाल सिंगनी जाट समाजाच्या वेगळ्या वेगळ्या समूहाचं एकत्र केलं, त्यांना बैठक बोलावली आणि तिथे एक रणनीती त्यांनी निश्चित केली. आणि जोगराज सिंग गुर्जर हा अत्यंत बलवान, हुशार, वीर असा सेनापती होता. याच्या हाती 80,000 कडव्या सैनिकांचं एक सैन्य ह्या देवराज सिंगच्या हाती, त्याने जोगराज सिंग गुर्जरच्या हाती जोगराज सिंग यांनी दिलं. सोबत रामप्यारी गुर्जर ही देखील एक वीर, शूर अशी गुर्जर युवती होती. हे गुर्जर देखील जाटांचीच एक भाग आहे. तिच्या हाती 40,000 वीर युवतींचं एक सैन्य तिच्या हाती दिलं. आणि मग जोगराज सिंग गुर्जर आणि रामप्यारी गुर्जर यांनी तैमूरलंगवर आक्रमण करायला सुरुवात केली. रामप्यारी गुर्जर ही मूळची सहारनपूरची. सहारनपूरला गुर्जरगड नावाचं एक राज्य होतं. हे सहारनपूर शहराचं नाव राजा सहारणवरनं सहारनपूर असं झालेलं आहे. रामप्यारी गुर्जरने आपल्या हातात दिलेल्या सैन्याचं चांगलं प्रशिक्षण केलं. शस्त्र चालवायचं कौशल्य त्यांना शिकवली. पण नुसती कौशल्य शिकवून आणि शस्त्रास्त्र कशी चालवायची हे शिकवून चालत नाही, तर मुळामध्ये वीरतेची भावना ही असावी लागते. आणि ही वीरतेची भावना या 40,000 युवतींच्यात भरभरून भरलेली होती. हिने त्यांना युद्धाचं प्रशिक्षण दिलं, शस्त्र कौशल्य शिकवलं. आणि बाकी या 80,000 गुर्जर सैन्याने जे केलं ते केलं. त्यांच्या या सगळ्या आक्रमणामुळे तैमूरलंग हा तिकडनं निघाला आणि मेरठला आला. मेरठला आल्यानंतर रामप्यारी गुर्जर आणि तिच्यासोबतचं 40,000 युवतींचं सैन्य हे तैमूरलंगवर तुटून पडलं. त्यांच्या हल्ल्यासमोर तैमूरलंगचा टिकाव लागेना, जखमी झाला.
सेनेची हानी व्हायला लागली आणि तैमूरलंगनं पलायन सुरू केलं. तिकडनं तो मीरठहून हरिद्वारच्या दिशेने पळत सुटला. पाठ दाखवून, महिलांना पाठ दाखवून पळत सुटला हा आणि त्याचं सैन्य. मीरठ ते हरिद्वार 140 किलोमीटरचं अंतर आहे. राम प्यारी गुर्जर आणि तिच्या युवती सैन्यानं 140 किलोमीटर पर्यंत त्याचा पाठलाग केला. तैमूरलंगाला पळता भुई थोडी झाली. त्याचे सैनिक जखमी झाले, अनेक सैनिक मारले गेले, हा स्वतः जखमी झाला. तिथून पुढे तो काश्मीर मार्गे पुन्हा आपल्या देशाकडे समरकंदकडे गेला. 1405 साली त्याचा मृत्यू झाला. अत्यंत पराभूत अवस्थेत, जखमी अवस्थेत त्याचा मृत्यू झाला. अशी ही वीर राम प्यारी गुर्जर, ज्याचा अभिमान प्रत्येक भारतीयाला वाटला पाहिजे, अशी ही राम प्यारी गुर्जर, तिच्या शौर्याला नमन करतो. हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोचवा, शेअर करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.